गेल्या अनेक वर्ष मराठ्यांच्या आरक्षणाचा तिढा इतका वाढत गुंतत चाललाय की इतक्या लाखोंच्या संख्येचे मोर्चे जगाच्या इतिहासात शांततेने मराठ्यांनी काढून दाखवले आणि ताकद काय असते ती मराठ्यांची आजही आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा तोच मुद्दा तसाच पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा चर्चेत आलाय आणि त्याचा केंद्रबिंदू ठरलेत जरांगे पाटील। त्या जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा इतक्या उग्रपणे ऐरणीवर आणलाय की सरकारला आता समजेना की नक्की इथं काय करायचंय। पण या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान एक गोष्ट घडते, म्हणून मी जाणून बुजून व्हिडिओ बनवतोय की मराठ्यांनो आपण साले येडे आहोत। येडे याच्यासाठी आहोत गेले 3-4 दिवस मी पाहतोय ते गुणरत्न सदावर्ते आणि काही मोजकी निवडक लोक मराठ्यांच्या आरक्षणाच्या विषयी किंवा मराठ्यांवरती तुटून पडलेत। एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती मी सांगतोय, गुणरत्न सदावर्ते स्वतःच्या तोंडचं काही बोलत नाही, त्याच्या मागे बोलवून घेणारे मोठे मोठे हात आहेत आणि त्याच हातांचा एक छोटासा आहेत नाहीये ती पुढची गोष्ट आहे, पण एक संभावना आहे की या गोष्टी असू शकतात, त्याशिवाय ही लोक असं काही बोलू शकणार नाहीत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर गुणरत्न सदावर्ते यांना जर सरकारमधली बसलेली काही बडी लोक किंवा मी नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, ही लोक जर यांच्या तोंडून मराठ्यांविषयी जर असल्या काही गोष्टी बोलवून घेत असतील तर मला असं वाटतं मराठ्यांनो आपण आता जागा होण्याची वेळ आली। जागा होण्याची वेळ का आली हे मी तुम्हाला सांगतोय। आतापर्यंत साला आपण यांची चाकरी करत राहिलो, आतापर्यंत या राजकारण्यांच्या मागे तुम्ही पळत राहिलात, आतापर्यंत नाही तुम्हाला आरक्षण आठवलं, आज तुम्हाला आरक्षण आठवतंय। आज तुम्हाला जेव्हा समजलं की आपले गरीब मराठा बांधव आज प्रत्येक गोष्टीसाठी वणवण भटकतायत तेव्हाच आपल्याला आरक्षण कळालं। मराठ्यांनो आधी आपण सुधरूया, मराठ्यांनो आधी आपण स्वतःला एक असं भासवून घेऊ की मराठ्यांनो आपली ताकद काय आहे या समोरच्यांना दाखवली पाहिजे। आपण साला यांच्या मागून फरफटत जातोय असं न होता हे झाले आपल्या मागे फरफटत आले पाहिजेत हे राजकारणी। इतक्या वर्षामध्ये श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा ही जी दरी राहिली ना, या दरीला नेहमी एकमेकांपासून लांब ठेवण्याचं काम या राजकारण्यांनी केलं। कित्येक मराठा नेते होऊन गेले, कित्येक आमदार तुम्हीच निवडून दिले ना, कोणी निवडून दिले, कोण आला तो निवडून द्यायला? आपलीच मतं। या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतदान जर कुठल्या समाजाचं होत असेल तर ते मराठा समाजाचं आहे। जर मराठा समाजाने जर डोक्यामध्ये आणलं तर कित्येक सरकार एका दिवसात कोसळू शकतात, कोणताही उमेदवार लढून जिंकून येऊ शकत नाही। आपण आज जे ज्या सगळ्या काही गोष्टी करतोय की कुठल्याही नेत्याला गावामध्ये फिरून द्यायचं नाही, काय संबंध या गोष्टीचा? आपले मराठा बांधव मरत्यात, जीव देतात, काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही। जेव्हा मतदान येईल आपण यांना पुन्हा मतदान देऊ, पुन्हा हे सगळे सत्तेत येतील, पुन्हा ह्याच सगळा खेळ सुरू होईल। या सगळ्या गोष्टी आपल्याला करत बसायचं आहे। म्हणून म्हटलं ना मराठ्यांनो आपण येडे आहोत का? आपल्याला जरा समजलं पाहिजे। आपण सर्वांनी आता एकजूट होऊन एकदा या मतदानाच्या अधिकाराचा, मतदानाची ताकद या सगळ्यांना दाखवून द्यायची। हे जे 285 काय 288 काय जे आमदार आहेत ना, साल्यांची लिस्ट काढा, एकालाही मतदान करायचं नाही, एकालाही मतदान करायचं नाही। आणि याच्या पुढे अशा लोकांना मतदान करा ज्यांना खरोखर समाजाच्या संवेदनशीलतेचा त्यांना एक जाणीव आहे, खरोखर त्यांना समाजाविषयी काहीतरी वाटतं, अशी लोक निवडून द्या। या सगळ्या गोष्टी मी काय मराठा समाजाविषयी म्हणत नाही, प्रत्येक समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या प्रत्येक गोष्टी राजकारणावर अवलंबून असतात। आपणच या राजकारण्यांना निवडून देतो आणि पुन्हा आपणच साला रस्त्यांवरती मोर्चे काढत आणि आपल्या अख्खी जिंदगानी निघून जाते। काय आपण सुधारणार आहोत की नाही? हे गुणरत्न सदावर्ते हे असली छोटोक फुटोक लोक आपल्याला काही बोलतात, ज्यांची लायकी नाही। ज्या मराठ्यांनी अटकेबार झेंडे पोचवले यांचं कोण होतं का यांना विचारायला पाहिजे। आणि त्यांना बोलवून घेणारे सगळे वरचे मंत्री बिंत्री यांची नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत। एकच गोष्ट करायची, येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सगळ्यांना घरी बसवायचं। मराठ्यांनो ही फक्त शपथ घ्या, त्या आरक्षणाचं पुढे काय होईल ते आपण बघू, पण या सगळ्यांना घरी बसवायचं, यांना काय ताकद आहे ना ही एकदा दाखवून द्यायची। पुन्हा साला मराठ्यांच्या नादाला कोणी लागलं नाही पाहिजे, एवढंच सांगतो। मराठ्यांनो आपण जितके शौर्यवान, आपण जितके लढाऊ, आपण जितके ताकदवान आहोत, आपण जितके हुशार आहोत, तितके देखील आपण भोळे आहोत, तितक्याच आपण चुका देखील केल्यात। या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करावा लागेल आणि मग या सगळ्या गोष्टींचा एक निकष निघेल। त्या निष्कर्षावर आल्यानंतर आपल्याला पुढची लढाई खेळावी लागेल, एवढं लक्षात ठेवा। नाहीतरी ज्यांची पात्रता नाही असले लोक आपल्यावरती बोलायला लागतात आणि लोकशाहीमध्ये आजकाल कोणालाही बोलण्याला मला असं वाटतं स्वातंत्र्य आहे आणि त्याच स्वातंत्र्याचा फायदा घेऊन ही सगळी लोक नको त्या गोष्टी बरळत राहतात आणि त्यांना बरळवून घेणारी लोक देखील वर बसलेली असतात। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठ्यांनो मतदानावर बहिष्कार नाही टाकायचा, मतदानावर बहिष्कार नाही टाकायचा। 288 जणांची लिस्ट काढा, कोण कोण आमदार खासदार होऊन गेले आणि तुमच्या उपयोगाला कोणाला त्यालाच निवडून द्या, बाकीच्या एकालाही मतदान करू नका। ही शपथ घ्या सगळ्यांनी, तर आणि तरच या गोष्टी आणि तरच या सगळ्यांना अद्दल घडेल। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत, तुर्तास धन्यवाद। जय शिवराय, जय मराठा।